तर जय शिवराय. मी आत्ता मुरुड गावच्या शेजारी एकदारा म्हणून एक गाव आहे. तर त्या गावाच्या मागे एक डोंगर आहे. तर तो डोंगर म्हणजेच शिवकाळातील एक विस्मृतीत गेलेला किल्ला म्हणजेच साम्राजगड. त्या किल्ल्याचं महत्त्व आपल्याला जाणून घ्यायचं झालं तर पद्मदुर्ग आणि जंजिरा या दोन किल्ल्यांच्या मधोमध हा किल्ला एका डोंगरावर वसलेला आहे. तर यावरून आपल्याला याचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात येईल. तर जंजिऱ्यावरील सिद्धीला शह देण्यासाठी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला. परंतु त्या अगोदर म्हणजे जेव्हा जेव्हा महाराजांनी शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील तर त्यांनी जेव्हा जेव्हा जंजिऱ्यावर स्वाऱ्या केल्या, हल्ले केले, तेव्हा मराठ्यांचा तळ याच किल्ल्यावर पडायचा आणि इथूनच आपली शिबंदी जी होती ती जंजिऱ्यावर स्वारी करायला जायची. आणि सिद्धीला शह देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण असं ठिकाण म्हणून साम्राजगड हा किल्ला आपण म्हणू शकतो. तर आपण बघू शकतो, आपल्याला इकडं मागे बघितलं तर समोर हा पद्मदुर्ग दिसतोय. इकडं आपण बघू शकतो हा पद्मदुर्ग किल्ला, जो शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याच्या उरावर दुसरी राजापूर उभा केली आणि त्या सिद्धीला शह देण्यासाठी एक मोठा डाव खेळला. तो पद्मदुर्ग आजही शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची आणि दूरदृष्टीची साक्ष देत उभा आहे. आणि समोर हा जो दिसतोय हा साम्राजगड, म्हणजे या किल्ल्याचे फारसे अवशेष आपल्याला आज बघायला मिळत नाहीत. परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आणि शिवकालीन महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारा किल्ला म्हणून आजही हा दुर्लक्षित आहे. आणि खूप कमी इतिहासप्रेमी किंवा गडप्रेमी या किल्ल्याला आज भेट देतात. चला आपण बघूयात या किल्ल्यावरती आपल्याला काय बघायला मिळतंय. आज उन्हाचा प्रचंड असा तडाखा जाणवतोय. खरं तर आम्ही आज 6 जूनचा दिवस म्हणजे रायगड किल्ला उतरून शिवराज्याभिषेक सोहळा उरकून मुरुड, जंजिरा आणि आपला पद्मदुर्ग हे 2 किल्ले पाहण्यासाठी आलो होतो. परंतु इथं आल्यावर कळलं की पावसाच्या अगोदर जी बोटी आहेत तर त्यांचा मेंटेनन्स असतो आणि त्यासाठी या बोटी बंद ठेवल्या जातात आणि परिणामी किल्लासुद्धा बंद असतो. तर इथं आल्यावर कळालं की हे किल्ले बंद आहेत. आमचा हिरमोड झाला. परंतु मी मागच्या वेळी जेव्हा पद्मदुर्गला आलो होतो तेव्हा साम्राजगडावर यायचं होतं, परंतु मला वेळेअभावी येता नाही आलं. तर म्हटलं चला आज पोरं पोहत आहेत तोपर्यंत आपण स्वराज्याच्या एका किल्ल्याला भेट देऊन येऊ. आणि हेच समाधान आयुष्यात आहे, महाराजांचे गडकिल्ले पालथे घालणं. आपण आत्ता एक 5 मिनिट चालत आलोय शिवमंदिराच्या तिथून थोडंसं पुढे. आपण बघूयात, इकडे सगळीकडे पूर्ण जंगल दिसतंय. इकडे सगळं जंगल आहे. इकडे हा मुरुडचा बीच आणि या डोंगराच्या पाठीमागे म्हणजे इथून आपल्याला वरती गेल्यावरती मागे जंजिरा किल्ला स्पष्ट दिसेल. हा तोच जंजिरा म्हणजे महाराजांची, शिवाजी महाराज असतील किंवा संभाजी महाराज असतील, त्यांची भळभळती जखम म्हणजे कित्येक वेळा प्रयत्न करून सुद्धा जंजिरा स्वराज्यात सामील करून घेता नाही आला. खरं तर हे जंजिऱ्याचं दुर्भाग्य की त्याच्यावर भगवा फडकला नाही. तर इथं थोडंसं पुढे आल्यावरती इथं आपल्याला काही समाधी टाईप दिसतंय. कदाचित ही कोण्या वीराची समाधी वगैरे असू शकते. हे स्मारक आपल्याला दिसतंय, आपण बघू शकता. इथून थोडंसं वरती जायला वाट दिसते, तर इथून आपण आता वरती जाऊया. स्मारकापासून आपण अजून पुढे 5 मिनिट आलं तर इथं तटबंदी वजा काही बांधकाम आपल्याला दिसतंय, जे की मोडकळीस आलंय. त्याच्यात झाडं झुडपं उगवलेली आहेत, आपण बघू शकता. समोर जे दिसतंय हे तटबंदीवाचं बांधकाम आहे. तर आपण याच्या आतमध्ये जाऊन पाहूयात की अजून काही अवशेष आहेत का.
जास्त काही अवशेष इथून नजरेस पडत नाही आहेत. तर हा किल्ल्याचा सगळ्यात उंचीवर असलेला भाग म्हणजे आपण बालेकिल्ला म्हणू शकतो. तर पुढे जाऊन आपण पाहूयात अजून इथं काही आहे का. माझं अंग पूर्ण घामाने डबडबलं आहे आणि प्रचंड ऊन जाणवते. म्हणजे कदाचित दुपारनंतर तुफान पाऊस पडू शकतो अशी परिस्थिती सध्या आहे. आणि बघूया तर ते बालेकिल्ल्यावरती आपल्याला जे बांधकामाचे अवशेष दिसत होते, पण तिथून जरासं डावीकडे थोडंसं खाली उतरून जंगलातून निघालो आहोत आणि इथून मला समोर तो सिद्धीचा अहंकारी जंजिरा नजरेस पडतोय. खरं तर कोंडाजी बाबा फर्जंद असतील, लाय पाटील जी असतील, संभाजी महाराज, शिवाजी महाराज, दादोजी विसाजी पंत आणि आपले मोरोपंत, कित्येक मावळ्यांची, कित्येक सरदारांची एक सुप्त इच्छा होती की जंजिरा स्वराज्यात सामील व्हावा आणि जंजिरा जिंकून घ्यावा. परंतु थोरल्या महाराजांच्या काळात असो किंवा छत्रपती संभाजीराजांच्या काळात असो, तर हे भाग्य काही जंजिराच्या नशिबात नव्हतं किंवा वाट्याला आलं नाही. आणि समोर आपल्याला दिसतोय तो जंजिरा आपण बघू शकता. समोर दिसतोय तो किल्ले जंजिरा, त्या मगरूर सिद्धीचा अहंकार. तर कपटाने राम पाटील या कोळ्याला त्या सिद्धीने मैत्री केली आणि त्याला ठार मारलं आणि इथल्या एका कोटावरती, बेटावरती जंजिरा बांधला. तर महाराज म्हणायचे की घरात जसा उंदीर असतो तसा स्वराज्याला हा जंजिरा आहे. म्हणजे स्वराज्याला खूप खूप त्रास दिला होता सिद्धीने या जंजिऱ्याच्या मदतीने. आणि प्रत्येक वेळी त्याला मुघल असतील, पोर्तुगीज असतील किंवा इंग्रज असतील, हे या गोष्टीत मदत करायचे. त्यामुळे महाराजांची बाकीच्या सल्तनतींसोबत सुद्धा दुश्मनी जास्त वाढली होती. आणि खरंच या जंजिऱ्याचं दुर्भाग्य की तो स्वराज्यात शेवटपर्यंत सामील झालाच नाही. आणि शेवटी कदाचित 1960च्या आसपास जंजिरा स्वतंत्र झाला. तोपर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होऊन सुद्धा 13 वर्षांनी हा किल्ला स्वतंत्र झाला. जंजिऱ्यावर सिद्धीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी म्हणजे मराठ्यांचा तळ या गडावर राखला जायचा, असा हा साम्राज्यगड. तर आपण सर्वांनी नक्कीच या भागात आल्यावरती या विस्मृतीत गेलेल्या आपल्या किल्ल्याला नक्की भेट द्यावी. आणि आपला जो इतिहास आहे ज्याचा म्हणजे विस्मृतीत जातोय, विसरला जातोय हा किल्ला, तो नक्कीच उजेडात आणावा आणि त्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित व्हावं एवढीच एक विनंती. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय जिजाऊ, जय शिवराय.